सांज होऊ लागली होती. सूर्याची तांबूस केशरी रंगाची मलूल किरणे पश्चिम क्षितिजावर पसरली होती. आकाशात पाखरांचे थवे किलबिलीत घरट्याकडे चालले होते. गुरंढोरं गाव जवळ करू लागली होती. इथस्त शेपूट वर करून उड्या मारणारे वासरू आणि त्याला बघून हंबरणारी गाय, गुरांच्या घोघराचा आवाज आणि रातकिड्यांचा किरकिर या आवाजाने वातावरण आल्हाददायक झालं होतं. जोगवलेली गुरे पाहून गुराखी समाधानी झाले होते. गाव आता हाकेच्या अंतरावर आले होते. कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज, कोंबड्यांचा कलकलाट, जात्यावरच्या ओव्यांचा आवाज, भाकरी थापण्याचा आवाज, हे सगळं आता स्पष्ट ऐकू येत होतं. ओठ्यावर मुलाबाळांना अंगाखांद्यावर खेळवत दिवसभराचा काबाड कष्ट करून आलेला थकवा घालवत बसलेली पुरुष मंडळी. गेले 2 दिवस सखूबाईच्या घरची चूल पेटलीच नव्हती. कारण ती आजारी होती. हातावरचे पोट काम केल्याशिवाय खायला मिळत नव्हतं. शेजारच्या गंगूबाईने दिलेल्या अन्नावरच तग धरून होती सखूबाईची मुले. आज मात्र सकाळपासून त्यांच्या पोटात अन्नाचा एक कणही गेला नव्हता. संजय पोटात असतानाच सखूबाईच्या नवऱ्याचे अपघाती निधन झाले होते. तेव्हापासून तीच त्या दोघांचे पालनपोषण करीत होती. मिळेल ते काम करत होती. सकाळीच मालूताईंनी डोहाळे जेवणाचे भांडे घासायला रात्री ये असं सखूबाईला सांगितलं. तेव्हा तिने तब्येत बरी नसल्याने येता येणार नाही असं त्यांना सांगितलं होतं. पण भुकेने व्याकुळ झालेले मुलांचे चेहरे बघून तिने आजार झटकला. तोंडावर सपासप पाणी मारलं. केसांचा बुचडा बांधला. साडी नीटनेटकी करून ती मालूताईकडे निघाली. संजयच्या पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता. घरात काय खायला मिळते का ते बघण्यासाठी त्याने उतरंडीची एक एक करत सारी गाडगी मडकी खाली उतरली. पण त्यात त्याला काहीच खायला मिळालं नाही. त्यामुळं तो वैतागत घराबाहेर आला. संगीताकडे रागाने बघत तिला म्हणाला, ताई, आईनं खायला ठेवलेलं त्याचं काय झालं? त्याचे डोळे पाण्याने डबडबलेले होते. काकुळतीच्या स्वरात तो तिला म्हणाला, ताई, गंगू काकूच्यातनं वायसी भाकरी आणखी, मला लई भूक लागली अगं. गेली 2 दिवस तिनंच तर खायला दिलं होतं. शेजाऱ्याला सारखं सारखं त्रास देणं बरं नाही. जरा दम काढ, आई येईलच इतक्यात. आईला अजूनही यायला वेळ लागणार होता. भुकेवरून संजयचे लक्ष विचलित करण्यासाठी त्याला गप्पात रंगवायचे या विचाराने तिने त्याला काहीतरी भन्नाट सांगायचं असं ठरवलं. गंगू काकूने सांगितलेली बायका काकूला भूताने झपाटल्याची वार्ता ती त्याला सांगू लागली. संगीताला मोठी माणसं गप्पा गोष्टी करताना त्यांच्यात बसून ऐकायची लई सवय होती. त्यामुळं बाया काकूला भूतानं झपाटल्याची वार्ता संपूर्ण माहिती होती. ती वार्ता त्याला सांगण्याच्या हेतूने ती म्हणाली, अरे सुंदीच्या आईला काय झालंय तुला ठाव आहे का? नाही ग, काय झालं सांग की, संजय तिला म्हणाला. अरे तिला भूतानं झपाटलंय म्हण. कवा, कुठं, सांग की ग ताय. हो सांगते. मध्यानीचा सूर्य आग वकत होता आणि बाया काकू मसनवाट्यातनं घरला येत होती. तवा धाडकन ती खाली आपटली. तिच्या तोंडातनं फेस येत होता. अंग पोळत होतं. भूत झपाटतं तवा असं होतं वय? हो, लई वाडूळ पाय खोडत होती. म्हणजे भूतानं घोळसला असल असं गंगू काकू म्हणत होती. ए अजून सांग की तुला काय ठावाय ते. हो, काय बी येड्यावानी बडबडती या, पण डॉक्टरचं औषध चालू आहे. त्यानं फरक पडला असेल ना? कशाचं काय? रात झाली की तिचं अंग इस्त्यावानी तापतंय, इस्त्यावानी. आणि त्याच्यात ती येड्यावानी काय बी बडबडती या.
आता बाया काकूंचं कसं व्हायचं ग? गंगू काकू सांगत होती, सांच्याला दिवृषाला बोलावलंय. तो काय करतो ग? त्यानं कुतूहलानं विचारलं. त्यो वय, त्यो मंत्रानं भूत उतरवतो. येत आहे, मला बघायचं आहे कसं भूत उतरवत्यात ते. अरे लहान पोरांनी बघायचं नसतं म्हण. आणि आईला कळलं तर लय ओरडल मला बघ. नाही, मला बघायचंच आहे. म्या जाणार आहे. तू आईला नग सांगू. म्या नाही सांगितलं आणि दुसऱ्याकडनं समजलं तर आई तुझ्याबरोबर मला बी बडवील. हट्टाला पेटलेल्या संजयने तिचे काहीच ऐकले नाही. त्याला नवीन काहीतरी जाणून घेण्याची संधी मिळाली होती. त्याला ती संधी दवडायची नव्हती. त्यामुळे आपल्या या कृत्यामुळे होणाऱ्या परिणामाला सामोरे जाण्याची त्याने मनाची तयारी केली होती. बयाबाईच्या घरी शेजारच्या आयाबाया जमा झाल्या होत्या. कमळाजी तिला भाजी भाकरी चारायचा प्रयत्न करत होती, कारण डॉक्टरने अन्न खाल्ल्याशिवाय औषध द्यायचे नाही असं सांगितलं होतं. बयाबाई मात्र तोंडात कोंबलेला घास थुंकत होती. शेवटी लाडीगोडी लावत कमळाजीनं तिला दुधातला भाकरीचा काला चारलाच. थोडंसं अन्न पोटात गेल्यामुळे सर्जेरावने म्हणजे तिच्या नवऱ्याने तिला गोळ्या जबरदस्तीने चारल्या. तेवढ्यात देवरुसपण करणारा तुका अण्णा तिथं आला. कपाळावर, हातावर, दंडावर विभूतीच्या पांढऱ्या पट्ट्या ओढलेल्या, मिशीत ओठ झाकलेले, गळ्यात विविध रंगी मण्यांच्यावर रुद्राक्षाच्या माळा, छातीपर्यंत वाढलेली लांब दाढी, अंगात छाटणी व धोतर, हाताच्या बोटांमध्ये नक्षत्रांच्या अंगठ्या, जुजबी अशी ठेंगणी आकृती, म्हणजेच तुकांना दिवृषी. तुकांनाने त्याच्या झोळीतून काय बाय काढलं त्याची बयाबाई समोर विशिष्ट पद्धतीने मांडणी केली. त्यानंतर त्याने एका लिंबाला मुठीत धरून तिच्या डोक्यावरून धरून काहीतरी मंत्र पुटपुटले आणि मानेला विशिष्ट प्रकारे झटका देऊन तिच्या खांद्यावरून पायापर्यंत आणून त्याच्या 2 कापी केल्या. त्यानंतर त्याला हळद कुंकू लावून त्याने पुन्हा अंगारा हाताच्या अंगठा व बोटामध्ये धरून तशाच प्रकारे तिच्या अंगावरून फिरवत मंत्र पुटपुटले. त्यानंतर तो अंगारा तिला लावला. तरीही बायाबाई बडबडतच होती वेड्यासारखी. तुकांना सर्जेरावला म्हणाला, गड्या, निबार भूतानं झपाटलंय वाटतं हिला. त्याला उतारा ठेवायला लागल बघ. सांगा की अण्णा, कसला उतारा ठेवायचा तो आणि कुठं ठेवायचा? काय नाही, 2 अंडी, बाजरीच्या 2 भाकऱ्या आणि त्यावर झणझणीत हिरव्या मिरचीचा खारडा ठेवू म्हणजे झालं. तुकांना त्याला म्हणाला. कसा करायचा उतारा? कुठं ठेवायचा? अंडी शिजवून त्याच्या 2 कापी करायच्या. त्याला थोडी चटणी, मीठ व हळद कुंकू लावायचं. मग केळीच्या पानावर पहिली भाकरी ठेवून तिच्यावर खरडा, लिंबू, अंड्याच्या कापी ठेवायच्या. त्यानंतर ह्यो उतारा नदीच्या काठावर म्हणजे मसनवट्याच्या जरा अलीकडं ठेवायचा आणि परत फिरायचं. परत फिरल्यावर मागं वळून बघायचं नाही, हे ध्यानात ठेव. अरे सरजू, हिला डॉक्टरकडे नेलं होतं का? तुकांना त्याला म्हणाला. होय होय, नेलं होतं. डॉक्टरनं औषध बदलून दिलंय, सर्जेराव त्यांना म्हणाला. बर बर, असू दे. औषध दिलं म्हणून माझ्या मंत्रात फरक पडणार नाही. तिच्याकडं ध्यान दे. चल, म्या जातो आता घरला. असं म्हणत तो दिवृषी तिथून निघून गेला. मगापासून हे सर्व टक लावून संजय पाहत होता. ह्या नवीन माहितीच्या दालनात तो तल्लीन झाला होता. पण त्याची ही तल्लीनता भंग पावली जेव्हा अंडी आणि भाकरीचे नाव निघाले. आतापर्यंत झोपलेले त्याच्या पोटातील भुकेचे कावळे जागे झाले होते. आता
त्यांना आवरणे कठीण होते. ह्या घडीला तरी भूक शमविणे हेच त्यांचे जणू ध्येय आणि उद्दिष्ट झाले होते. उतार्याचे जेवण खायचे हे त्याने मनोमन ठरवले. पण एवढ्या काळ्या कुट्ट अंधारात नदीच्या काठापर्यंत जायचं कसं, या विचारात त्यानं बाया काकूचं घर सोडलं. घरी कंदील नाही किंवा बॅटरी बी नाही. आता काय करायचं? उतारा खायला तर जायचंच आहे, या विचारात तो मग्न होता. एवढ्यात त्याच्या घरासमोरील झाडाखाली खुरड्यात कोंडलेल्या कोंबड्याच्या आवाजानं त्याचं लक्ष त्या झाडाकडे गेलं. त्यावेळी त्याला त्यावर काहीतरी चमकत असताना दिसलं. त्याचा उजेड पडत होता. त्याने संगीताला विचारले, ताय, त्या झाडावर काय चमकतंय ग? अरे ते काजू आहे, ते काजू. संजयची टूथ पेटली. त्याला नदीच्या काठापर्यंत जाण्यासाठी दिवा मिळाला होता. तो लगबगीनं घरात गेला व प्लास्टिकची पारदर्शक पातळ बॅग घेतली. झाडाजवळ जाऊन काजवे पकडण्याचा प्रयत्न करू लागला, पण ते काही सापडत नव्हते. शेवटी तो झाडावर चढला. मोठ्या महत् प्रयत्नाने त्याने 2-4 काजवे पकडले. बॅगेला वर गच्च पकडून तो घरी आला. आता संजयची नदीकाठी जाण्यासाठी लागणारी बॅटरी तयार झाली होती. त्याला डोळ्यासमोर फक्त तो अंडी भाकरीचा उतारा दिसत होता. तो तिला म्हणाला, ताई, म्या गोंद्याकडून खेळून येतो. संगीतापुढे काही बोलण्या अगोदरच तो तिथून पसार झाला. काजव्यांच्या उजेडाने अंधार कापीत संजय नदीकाठी मार्गक्रमण करत होता. आपल्याला खायला मिळणार या सुखद विचाराने गाणे गुणगुणत चालला असताना त्याला रडणाऱ्या कुत्र्यांचा आवाज ऐकू येऊ लागला. तसा तो जरा चरकला. पण पुन्हा त्याच्या मनात आलं, अरे, असे एखादे कुत्रा असेल, रडत असेल, त्याला काय भ्याच. आणि पुन्हा तो ताड ताड चालू लागला. आता त्याला तो उतारा दिसू लागला होता. त्यामुळं तो अतिशय आनंदी झाला. इतक्यात टिटव्यांचा टीव 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 कालवा सुरू झाला. तेवढ्यात मध्येच घोबडांची गुदकार कानावर पडू लागली. तो जागीच थबकला. त्याच्या काळजात धडकीच भरली. त्याला दरदरून घाम फुटला होता. त्याचे एक मन म्हणत होते, भुकनं मेलू तरी चालेल, पण आता पुढं जायचं नाही. आणि ह्या विचारानं तो 2 पावलं मागेही सरकला. एवढ्यात दुसरं मन त्याला म्हणालं, अरे, माणसानं कसं जवानासारखं पुढं पुढं चालायचं असतं. सकाळपासून उपाशी आहेस आणि समोर चांगलं अन्न तुझी वाट बघतंय. लेका, भिवून उपाशी मरण्यापेक्षा खाऊन मेलेलं बरं. कसला विचार करतोयस? चल हो पुढं. या विचारांच्या द्वंद्वात भुकेने व्याकुळ झालेल्या मनाने त्याला पुढे ढकलले. तो आता उतार्याच्या अगदी जवळ पोचला होता. त्याने सगळीकडं एक वेळ पाहिलं. कोणीही नसल्याची खात्री केल्यानंतर उतारा उचलण्यासाठी तो खाली वाकणार. इतक्यात नदीच्या पैलतीरावर एक महाकाय काळी कुट्ट अमानवी आकृती त्याला हात हलवताना दिसली. अगदी राक्षसासारखी दिसत होती. त्याला बघून तो भीतीने गर्भगळीत झाला. त्याचे होते नव्हते ते अवसान गळाले. घाबरून त्याची चड्डी ओली झाली होती. आता आपलं काही खरं नाही. अंग थरथर कापत असतानाच तो खाली कोसळला. तेवढ्यात आकाशात वीज चमकली आणि त्या प्रकाशात नदीच्या पैलतीरी असलेली ती अमानवी आकृती राक्षसाची नसून ते एक झाड होते. हे त्याला कळल्यावर त्याचा जीव भांड्यात पडला आणि तो आनंदाने बेभान झाला. कुठून त्याला अवसान आलं काय माहीत. तो आनंदाच्या भरातच ताडकन उठला व 2 पावले चालून त्याने तो उतारा उचलला आणि गावाच्या वाटेनं निघाला. आता त्याची भीती पूर्णपणे मेली होती. आईला व ताईला पण ह्यातले खायला द्यावे असा विचार आला. पण आई हा उतारा आहे म्हटल्यावर खाऊ द्यायची नाही.
उलट आपल्याला मारच मिळेल असं वाटल्याने त्याने एकट्याने उतारा खायचे मनाशी पक्के केले व रस्त्याच्या बाजूला झालेल्या झुडपा आड गेला. अंड्याला लावलेला अंगारा, हळदी कुंकू शर्टाला पुसले, लिंबाच्या कापी फेकून दिल्या. अंड्याचा आणि भाकरीचा तुकडा एक एक करत घेऊन खाऊ लागला. अतिशय रुचकर लागत होते ते जेवण. त्या काळ्या कुठ्ठ अंधारात तो भूतासारखा एकटाच जेवत होता. त्याचे पोट टच्चून भरल्याने तो ढेकर देत होता. घराकडे जाताना वाटेत असलेल्या बोरचे पाणी तो प्यायला. स्वर्ग सुख मिळाल्याच्या आनंदात तो घरी परतला. आई त्याची वाटच बघत होती. त्याला बघताच ती त्याला म्हणाली, संजू बाळा, कुठं गेला होता? म्या समद्या दोस्ताकडे जाऊन आली. खरं सांगितलं तर आई बदलून काढल या भीतीनं त्याने आजचा मार उद्यावर ढकलणं पसंत केलं. कारण एवढे मस्त जेवलेल्या अन्नाचे त्याला पाणी करायचे नव्हते. त्यामुळे त्याने शेवटी थाप मारायची हे मनाशी पक्के करून तो आईला म्हणाला, आय, अगं गोंद्याकडेच निघून आलो होतो खेळायला, पण वाटत धन्या भेटला. तो म्हणाला घरी चल, म्हणून त्याच्या घरी खेळायला गेलो होतो. बर ठीक आहे, जा हात धुवून ये. मालुताईनं पुरणपोळ्याचं जेवण दिलंय, आम्ही अजून जेवलो नाही. त्याची आई त्याला म्हणाली. त्याच्या आवडीचे पुरणपोळीचे जेवण होते, पण त्याचे पोट भरले होते. आवडीची पुरणपोळी बघून त्याच्या जिभेला पाणी सुटले, पण पोट टच्चून भरल्यामुळे खाऊ शकत नव्हता. वरती बघत तो आईला म्हणाला, अगं म्या धन्याकडे जेवून आलो या, तुम्ही घ्या जेवून. माझ्या वाटणीचं ठेवा काढून सकाळच्या पारी खाईन. संगीताला कडकडून भूक लागली होती. ती काकुळतीला येऊन आईला म्हणाली, वाढ की लवकर जेवायला. भुकेलेल्या संगीताला बघून आईने दोघींना जेवायला वाढून घेतले. पदराने धुतलेला हात पुसत सखूबाई संगीता व संजयला म्हणाली, म्या बायाबाईला बघून येती, तुम्ही दोघं हितच थांबा. त्यावर संजय आईला म्हणाला, आय, म्या बी येतो की बघायला. मुलाच्या हट्टीपणामुळे ती त्याला बयाबाईच्या घरी घेऊन गेली. बयाबाईने दारातच उभे राहून हसत मुखाने त्यांचे स्वागत केले. घरात गेल्यानंतर सखूबाई तिला म्हणाली, बयाबाई, आता बरं दिसायला लागली या. बाई, तुका अण्णाचं दिवरूसपणच लय भारी. त्यावर बयाबाई म्हणाली, होय की. आणि त्या दोघी गप्पात रंगून गेल्या. हा सगळा प्रकार संजय पाहत होता आणि त्याच्या जिभेवर अजूनही त्या उतार्याची चव रेंगाळत होती. त्याच्या डोक्यात एकच प्रश्न घुमत होता, जो माझ्या आणि तुमच्याही डोक्यात घुमत असेल. मंत्र, तंत्र, भूत आणि भूक.